नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे कारल्याची भाजी। मस्त 2 ग्लास पाणी टाकून मस्त शिजवण्यासाठी ठेवून दिलेले गॅसवर बघू शकता। मी आता थोडं अर्ध लिंबू घेतलेले आहे, अर्ध लिंबू पण टाकलं कारण कडवापणा येत नाही त्याच्यासाठी। 2 कांदे, 1 टोमॅटो, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। मस्त आपल्याला कट करून व्यवस्थित लसूण पण घेतला, लसूण पण कुटून घेतलेला आहे मी। आता आपले थोडं 5-10 मिनिटांनी आपले कारले शिजलेले आहे, त्यासाठी मस्त धुवून घेतले मी। गॅस चालू करून कढईवरती ठेवली, थोडंसं तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर थोडासा लसूण पण टाकून घेतला मी, लालसर होऊ द्यायचा। मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला मी। कांद्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एकदम लालसर झाल्यानंतर आपल्याला कारले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। कारलं टाकले की नाही त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं। एक वेळेस चांगलं शेकू द्यायचं त्याला। तेलामध्ये चांगलं शेकलं ना तर एकदम भारी बनतं कारलं। त्याच्यासाठी नवीन असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा और शेअर पण नक्कीच करा। मी टमाटर कट करून ठेवले होते ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले। मी व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मी मिक्स करून घेतले। आता 1 चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची, गरम मसाला अर्धा चमचा टाकला, तिखट लाल तिखट ते पण अर्धा चमचा टाकला मी, कारण हिरव्या मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकले होते, जास्त तिखट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी अर्धा चमचाच आपलं लाल तिखट टाकलेलं आहे। पूर्णपणे मी मिक्स करून घेतलं त्याला। बघा आता छानपैकी शेकू द्यायचं त्याला। शेकल्यानंतर बघा किती छान झालेले। आता आपल्याला वरून कोथिंबीर ही टाकायची त्याच्यावरती। मस्त आपला आता कारलं तयार आहे। नक्की तुम्ही बी ट्राय करा बघा, छानपैकी झालेले कारलं।